पुढची बातमी ठाण्यामधून आहे। ठाणे महापालिकेमध्ये विरोधी बाकावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तसं सूचक विधान केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नजीब मुल्ला महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होऊ शकतात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी ऑपोजिशन मध्ये बसलेली आहे। जर कुठे भ्रष्टाचार झाला, काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल। आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल। प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून याबाबतचे तपशील आपण घेऊयात। कुणाल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आणि त्या अनुषंगाने जर ते विरोधी बाकावर बसले तर नजीब मुल्लांच्या विरोधी पक्षनेते होण्यासंदर्भात किती शक्यता आहे? एकंदरीत राज्यातलं जर राजकीय चर्चांचं जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार की नाही किंवा विलिनीकरण होणार की नाही ही जरी उत्तर अनुत्तरित असली तरी सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेनंतर 2 नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला बघितलं जातं आणि भारतीय जनता पार्टी ही विरोधी बाकावर बसण्यासाठी आधी आग्रही होती, मात्र सत्तेमध्ये बसल्यानंतर आता विरोधी बाकावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विरोधी पक्ष नेत्यासाठी दावा करू शकतात। मात्र आजचं जे सूचक वक्तव्य मनोज प्रधान यांनी केलेलं आहे, कुणाल, जसं तुम्ही म्हणताय की आता नजीब मुल्ला यांच्या संदर्भात सुद्धा आता विरोधी पक्षनेते पदाबाबत काही निर्णय होतोय का, त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊ।